मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अंधेरी एसवी रोडवर नदीचं स्वरूप आलेलं आहे रस्त्याला। मुंबईमध्ये पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस बरसतोय, तर अंधेरी एसवी रोडवर पाणीच पाणी झालेलं आहे। पाण्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। पश्चिम उपनगरांना पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढायला सुरुवात केलेली आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, पुन्हा एकदा पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढताना आपण पाहतोय। कोणकोणत्या परिसराला सध्या पावसानं झोडपून काढलंय, कुठे पाणी साचलंय, काय पावसाचे अपडेट्स आहेत पश्चिम उपनगरांमधल्या? प्रज्ञा, नक्कीच पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस हा सध्या पडत आहे। सध्या मी एसवी रोड या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो इकडे नदीचं स्वरूप सध्या या रस्त्याला आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती पाणी हे या परिसरामध्ये साचलं आहे। आपण बघू शकतो वाहनांना अडचण होत आहे प्रवास करण्यासाठी। अनेक दुचाकी स्वार असतील, त्यासोबत रिक्षा असेल, या कुठेतरी अडचणीमधून इकडून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो बाजूलाच इकडे अंधेरी स्टेशन आहे। नागरिकांना कशा प्रकारे या पाण्यामधून इकडे वाट काढत जायला लागत आहे हे देखील यामध्ये पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस सध्या या संपूर्ण पश्चिम उपनगरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। अंधेरी असेल, त्याचसोबत दहिसरपर्यंत हा जो पट्टा आहे, अंधेरीपासून ते दहिसरपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस सध्या या परिसरामध्ये पडत आहे। या अंधेरीच्याच लगत जुहू आहे। जुहूच्या इकडे समुद्र किनारा आहे। समुद्र किनाऱ्यामुळे या परिसरामध्ये नेहमीच मुसळधार पाऊस असतो। त्याबरोबर आज रेड अलर्ट हा या मुंबईमध्ये वर्तवण्यात आला आहे। या रेड अलर्टमुळेच कुठेतरी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। त्याच प्रकारे आता इकडे पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर आता महानगरपालिकेकडून काय यावरती केलं जातं हे बघणं तर महत्त्वाचं राहील। त्यासोबत या पाण्याचा निचरा कसा होईल हे देखील आता बघणं महत्त्वाचं राहील। त्यासोबत पोलीस असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, हे सध्या या ठिकाणी पोहोचले आहेत। या ठिकाणून पाण्याचा निचरा कशा प्रकारे लवकरात लवकर करता येईल हे आपण बघू शकतो। अर्धी रिक्षा या पाण्याखाली जाईल एवढं पाणी सध्या या एसवी रोड या इकडे आहे। बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या पावसाने हाहाकार या मुंबईमध्ये केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता सकल भागांमध्ये पाणी भरायला देखील सुरुवात झाली आहे। वाहतूक असेल, वाहतूक धीम्या गतीने सध्या या रस्त्याने चालू आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागरिकांना या पाण्यातून इकडून जावं लागत आहे। नदीचं स्वरूप बरोबर आहे। या पाण्यातून वाहनं पुढे येत आहेत आणि त्यामुळे वाहनं बिघडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आणि जसं तू दाखवतोयस, रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय, चाकं पाण्यामध्ये जात आहेत। कदाचित वाहनं देखील या पाण्यातून गेल्यामुळे बिघडू शकतात। ईशान, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।